महत्त्वाची बातमी, नागपूरमध्ये निवासी डॉक्टरांच्या संपाचा आजचा चौथा दिवस आहे। मेयो रुग्णालयामधील 900 पेक्षा जास्त निवासी डॉक्टर हे संपावर आहेत। डॉक्टरांच्या संपामुळे मेयो रुग्णालयामधील रुग्णसेवेवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे। पश्चिम बंगालमध्ये महिला निवासी डॉक्टरच्या हत्येचे देशामध्ये पडसाद उमटत आहे। महिला निवासी डॉक्टरची अत्याचार करून हत्या करण्यात आली, त्याच्यामुळे खळबळ माजलेली आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। निवासी डॉक्टरांच्या संपाचा आजचा चौथा दिवस आहे आणि त्याचा मोठा परिणाम नागपुरातील मेयो आणि मेडिकल रुग्णालयातील रुग्णसेवेवर होतोय। निवासी डॉक्टरांच्या संपामुळे अनेक शस्त्रक्रिया ज्या आहे त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहे आणि आपण हे दृश्य या ठिकाणी बघतोय। पोलीस जे आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे मेडिकल रुग्णालयामध्ये। हा डॉक्टरांचं हे आंदोलन चिघळू नये, तीव्रता वाढू नये यासाठी पोलीस फोर्स या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। बघा, या ठिकाणी पोलीस जे आहे ते तैनात करण्यात आलेले आहेत। संपूर्ण सुरक्षा जी आहे ती या परिसरात वाढवण्यात आलेली आहे। आज डॉक्टर कॅन्डल मार्च काढणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर नागपूर मेडिकलमध्ये ही सुरक्षा जी आहे, रुग्णालयातले सर्जरी जे आहे त्या रद्द करण्यात आलेल्या आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। याकडे लक्ष जावं सरकारचं म्हणून अशा प्रकारे प्रतिकात्मक एक स्ट्रेचरवर बसून एक डॉक्टर जे आहे ते ही सगळी समस्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। होर्डिंग्स आपण या ठिकाणी बघू शकतो। नो सेफ्टी नो ड्युटी, वी वॉन्ट जस्टिस, अशा प्रकारच्या घोषणाही या ठिकाणी केल्या जात आहे। काही डॉक्टर्स आहेत, त्यांना विचारूया कशाची मागणी, कशासाठी काय मागणी करतात। आमची हीच मागणी आहे की जेव्हा पण फिमेल डॉक्टर्स घरून येतात आणि त्यांची पोस्टिंग्स किंवा इंटर्नशिप्स असते तेव्हा त्यांची वर्कस्पेस सिक्युरिटी असायला हवी। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। तुम्ही कसे काय डॉक्टरांवर जो प्रोटेस्टच्या विरोधात जो हल्ला होतो मी त्याला दर्शवत आहे की ऑन ड्युटी डॉक्टरांवर जर प्रोटेस्ट करताना हल्ला करत आहे तर डॉक्टरांची सेफ्टी कुठे आहे, याचं उत्तर गव्हर्नमेंटला द्यावं लागेल। डॉक्टरांच्या सुरक्षेची मागणी या ठिकाणी केली जात आहे आणि हे सगळे डॉक्टर्स गेल्या 4 दिवसांपासून संपावर आहे, काम बंद आंदोलन करतायत। मागणी एकच आहे की सुरक्षा मिळावी। कोलकाता येथे एका निवासी महिला डॉक्टरची हत्या करण्यात आलेली आहे, त्याच्या निषेधार्थ 4 दिवसांपासून। नक्कीच धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।